गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण क्लास 10चा ग्रॅव्हिटेशन हा लेसन स्टार्ट करणार आहे. ओके, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय काय असते ग्रॅव्हिटेशन? व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये हे समजत असेल की आकर्षण हा शब्द इथे आपल्याला येताना पाहायला मिळतो, बरोबर ना? कोणती एखादी वस्तू आकर्षित होणे. दोन वस्तू आहेत, हा चॉक आहे आणि हे बुक आहे. याच्यामध्ये काहीतरी आकर्षण आहे म्हणजे अट्रॅक्शन आहे, त्याला काय म्हणतो आपण? अट्रॅक्शन. लक्षात. तर कोणत्याही दोन गोष्टी असतील, तुम्ही त्यांना कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, काहीतरी अट्रॅक्शन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन, as we learn that the phenomena of gravitation was discovered by Sir Isaac Newton. जे ग्रॅव्हिटेशनचा फेनॉमेनॉन आहे, ओके, जी कन्सेप्ट आहे ती कोणी डिस्कवर केली? कोणी केली? ती डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. कोणी केली? न्यूटन. बरोबर. तुम्ही पाचवीमध्ये गोष्ट ऐकलेली असेल. नाही, इथे नाही, तिथे असेल. ओके, तर आयझॅक न्यूटन बद्दल तुम्ही पाचवीमध्ये एक एक्झाम्पल ऐकलं असेल की जे सफरचंद आहे, ॲपल आहे, ते झाडावरून खाली पडते, बरोबर. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावलेला आहे? सर आयझॅक न्यूटननी. ओके, तर आपल्याला हे पाहायला मिळते की अर्थ आहे, ही काय आहे? अर्थ आहे. याच्यावरती एक अशा प्रकारचं झाड आहे, बरोबर. इथून काय? हे ॲपल खाली पडलेलं आहे. लक्षात. हे आयझॅक न्यूटन या ठिकाणी बसलेला आहे. ओके, तर तो विचार केला त्यांनी की हे जे ॲपल आहे हे या झाडावरून खालीच का पडलं, बरोबर की नाही? लक्षात. खालीच का बरं पडलं? ओके, ते वर का नाही गेलं? लक्षात. कोणत्याही इतर डायरेक्शनला का नाही गेलं? बरोबर. हे काय आहे? अर्थचा सेंटर आहे, बरोबर. टुवर्ड्स इट्स सेंटर. तर जे ॲपल आहे हे खाली का बरं पडलं? ओके, हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी. ओके, तर आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्ल्युजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ. जी अर्थ आहे ही काय करते? त्या ॲपलला स्वतःभोवती काय करते? खेचून घेते. ओके, टुवर्ड्स इट सेल्फ, स्वतःभोवती खेचते. ओके, दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, हे जे ॲपल आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, अर्थच्या सेंटरकडे ते खेचल्या जाते. ओके, द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज इट व्हर्टिकल डायरेक्शन at the position of the apple and thus apple falls vertically downward. ठीक आहे. हे जे ॲपल आहे या ठिकाणी हे कसं येते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी अर्थच्या सेंटरकडे ते अट्रॅक्ट होते. ओके, तर या फिगरमध्ये आपण पाहू शकतो द ॲपल ऑन द ट्री, द फोर्स ऑन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. एकच एक गोष्ट या ठिकाणी काय झालेली आहे? रिपीट झालेली आहे. लक्षात. That is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. This figure also shows gravitational force between the earth and the moon. Okay, तर अर्थ, आता ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन याच्यामधला फरक समजा. ओके, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन केव्हा होईल? जेव्हा दोन ऑब्जेक्ट यांच्यामध्ये आपल्याला काही अट्रॅक्शन पाहायला मिळेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे.
आणि त्या दोन ऑब्जेक्टपैकी आपण जर एक ऑब्जेक्ट, कोणता, दोन ऑब्जेक्टपैकी एक ऑब्जेक्ट अर्थ कन्सिडर केला, काय कन्सिडर केला, अर्थ, आणि दुसरा ऑब्जेक्ट, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, ग्रॅव्हिटी. समजते, आलं लक्षात? ओके, तर तेव्हा आपण त्याला काय करू, ग्रॅव्हिटी कन्सिडर करू. ओके, आता ॲपल आणि अर्थ कन्सिडर केलं म्हणून ग्रॅव्हिटीमुळे हे ॲपल काय आलं, खाली आलं, बरोबर. आणि अर्थ आणि आपण म्हटलं की मून. ओके, मून काय आहे, सॅटेलाइट आहे, नॅचरल सॅटेलाइट, कोणाचा, अर्थचा, बरोबर. अर्थला हा काय करतो, रिव्हॉल्युशन परफॉर्म करतो, बरोबर ना. अर्थच्या भोवती मून काय करतो, म्हणजे चंद्र काय करतो, चक्कर मारत असतो त्याच्या ऑर्बिटमध्ये. ओके, तर न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट ऑन ॲपल, जर ॲपलवरती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय होत असेल, ॲक्ट होत असेल, ओके, ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट इवन ग्रेटर हाईट. ओके, जर या ॲपलवरती ग्रॅव्हिटेशनचा अट्रॅक्शनचा जो फोर्स आहे हा ॲपलवरती ॲक्ट होत असेल, तर तो जे हाईटवरती ऑब्जेक्ट आहे, ज्या हाईटवरती ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जसं की हे प्लॅनेट झाले, यांच्यावरती सुद्धा तो अप्लाय होतो का, असा सुद्धा त्याला प्रश्न पडला होता. ओके, आणि हे जे आहे हे पूर्ण युनिवर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळतो. आलं लक्षात, समजलं, यस ऑर नो. ओके, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय समजलं. ओके, तर नेक्स्ट आहे फोर्स अँड मोशन. दुसरा पॉइंट कोणता आहे, फोर्स आणि मोशन. काय आहे, फोर्स अँड मोशन. तर पहा, फोर्स म्हणजे काय, बल असते, बरोबर. मोशन म्हणजे काय, एखादी वस्तू कशामध्ये आहे, गतीमध्ये आहे, काय, गती करत आहे, म्हणजेच मोशन, बरोबर ना. यस ऑर नो. वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टची गती किंवा दिशा बदलायची असेल, बरोबर ना, स्पीड आणि डायरेक्शन हे जर बदलायची असेल, तर तुम्हाला कशाची आवश्यकता पडते, फोर्स म्हणजेच बलाची आवश्यकता, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ओके, सायंटिस्टचं आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन. कोणते सायंटिस्ट आहे यामध्ये, कोणते शास्त्रज्ञ आहेत, ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन. ओके, यांचा जो कालखंड आहे, कोण आहे, न्यूटन. ओके, न्यूटन यांचा कालखंड काय दिलेला आहे, 1642 म्हणजे 1642 to 1727. यामध्ये वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम्स. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन. त्यांनी काय दिलं, लॉ ऑफ मोशन दिले. इक्वेशन ऑफ मोशन अँड थेरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. त्यांचं पुस्तकाचं नाव काय आहे, काय आहे, प्रिन्सिपिया. या पुस्तकामध्ये त्यांनी कशा कशाची माहिती दिली, लॉ ऑफ मोशन, कशाची, लॉ ऑफ मोशन. त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन. ओके, इक्वेशन ऑफ मोशन. त्यानंतर अजून थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. याबद्दल या सर्व माहिती, याची सर्व माहिती कोणत्या पुस्तकामध्ये आहे, प्रिन्सिपिया. काय म्हटलं, हां, इथे न्यूटन. ओके, हां, तर कशामध्ये दिलेली आहे, कोणतं पुस्तक आहे, सर आयझॅक न्यूटनचं कोणतं पुस्तक आहे, प्रिन्सिपिया. याच्यामध्ये कशा कशाची माहिती दिलेली आहे, लॉ ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन आणि थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. काय, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉ
लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. हे पुस्तक लिहायच्या आधी केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता. ओके, तर त्याने काही आपल्याला लॉज सांगितलेले आहे. कशाबद्दल? प्लॅनेटरी मोशन बद्दल, की हे जे प्लॅनेट्स आहेत हे कशा प्रकारे रिव्हॉल्युशन परफॉर्म करतात. लक्षात, कशा प्रकारे रिव्हॉल्युशन परफॉर्म करतात याबद्दल केपलरने किती लॉ दिले? 3 लॉ दिले. बरोबर, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, however the reason why planets move in the way described by Kepler's law was not known. Newton with his theory of gravity mathematically derived Kepler's law. In addition to this, Newton did groundbreaking work in several areas including light, heat, sound and mathematics. न्यूटननी जे आहे हे खूप आपण काय म्हणू त्याला ॲडव्हान्स काम केलेलं आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये. ओके, लाईट असेल, हीट असेल, साऊंड असेल, मॅथमॅटिक्स असेल. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. कोणी इन्व्हेंट केली? न्यूटननी. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ओके, तर ती ब्रांच, त्याचं नाव काय होतं? कॅल्क्युलस. ओके, आणि त्याचे वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते यूज झाली. कशामध्ये? फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये. ही वॉज फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. कोण होता? न्यूटन. ज्याने काय केलं? फर्स्ट सायंटिस्ट ज्याने कन्स्ट्रक्ट केला. काय कन्स्ट्रक्ट केलं? कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग काय केलं? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता ही माहिती आपण कोणाची पाहिली? सर आयझॅक न्यूटन. बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. तर नेक्स्ट टॉपिक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे जो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये रिव्हॉल्युशन परफॉर्म करतो. सर्कल, फॉर एक्झाम्पल आपण एखादा थ्रेड घेतला आणि त्याला जर एखादा स्टोन बाइंड केला, ठीक आहे, म्हणजे एखाद्या दोऱ्याला एखादा दगड बांधला आणि अशा प्रकारे जर आपण त्याला फिरवलं, बरोबर, तर तो सर्क्युलर पाथमध्ये काय करणार? मूव्ह करणार. बरोबर, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्क्युलर मोशन. ओके, त्यानंतर आहे सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच काय? ओके, पहा, लक्ष द्या. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. असा फोर्स की जो, पहा, लक्ष द्या, अ फोर्स, पहा डेफिनेशन काय आहे? अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग. कसा मूव्ह करायचा आहे तो? अलॉंग सर्क्युलर पाथ. कसा मूव्ह करत आहे? अलॉंग अ सर्कल किंवा सर्क्युलर पाथ. ओके, अँड इट्स डायरेक्शन, इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स the center of the circle. The center of the सर्कल. ओके, तर सेंट्रिपेटल फोर्स काय आहे? ओके, पहा, लक्ष द्या. अशा प्रकारे तुम्ही जर एखादा, पहा, लक्ष द्या, सर्क्युलर पाथमध्ये, ठीक आहे, हा एक व्यक्ती आहे. ओके, आणि इथे हा काय करत आहे? थ्रेडला फिरवत आहे इथे स्टोन बांधून. बरोबर आहे, सर्क्युलर पाथमध्ये. ठीक आहे, तर जिथपर्यंत तो फिरवत आहे, ठीक आहे, हा इथून या व्यक्तीने काय केलेलं आहे? हे धरून ठेवलेलं आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. जिथून त्याने पकडलेलं आहे ते काय झालं? त्याचं सेंटर. बरोबर. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट कोणताही असेल. बरोबर, इथे जो ऑब्जेक्ट आहे तो कोणताही घेऊ शकता तुम्ही.
लक्षात. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल, ओके, अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, ओके, आणि तो काय आहे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असेल, म्हणजे सेंटर पासून कोणीतरी त्याला ओढून धरलेला आहे ना, बरोबर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. काय म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. कळलं का तुम्हाला? यस ऑर नो? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. नेक्स्ट आहे केपलर्स लॉज. ओके, आता जे केपलरचे लॉ आहे ते आपण पाहणार आहे. नेक्स्ट आहे, पहा लक्ष द्या, केपलर्स लॉज, केपलरचे नियम. ओके, केपलरनी कशाबद्दल लॉज दिले आपल्याला? प्लॅनेटरी मोशन. ओके, प्लॅनेटरी मोशन had been observed by astronomers since ancient times. ओके, जे प्लॅनेट्स आहेत हे कशा प्रकारे रिव्हॉल्युशन परफॉर्म करतात, तर हे एन्शियंट टाइम पासून त्याला ऑब्झर्व करण्याचं काम या ठिकाणी सायंटिस्ट करत आहेत, बरोबर. पूर्वीच्या काळी सुद्धा छोटे छोटे टेलिस्कोप आपल्याला पाहायला मिळत. ओके, त्याआधी एकदम नेक आयनी म्हणजे उघड्या डोळ्यांनी प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन केल्या जात होतं, परंतु आता ठीक आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्लॅनेटचा आपण स्टडी करण्यासाठी यूज करत असतो, बरोबर. हां, तर बिफोर गॅलिलिओच्या आधी ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वर मेड विथ नेक आयज. पहा, उघड्या डोळ्यांनी प्लॅनेट कशा प्रकारे मूव्ह करत आहे याचा अभ्यास केला जात होता. बट बाय द 16th century a lot of data were available about planetary positions and motion. ओके, तर 16व्या शतकामध्ये जी पोझिशन आहे प्लॅनेटची पोझिशन काय आहे, त्यांची मोशन कशा प्रकारे होते, खूप मोठा डेटा जो आहे तो अवेलेबल झाला. जॉन्स केपलर स्टडीड दिस डाटा. ओके, आता खूप सारे डेटा त्या ठिकाणी अवेलेबल होता. प्रत्येक जण आपापल्या परीने अभ्यास त्या ठिकाणी करत होता की प्लॅनेट कशा प्रकारे मूव्ह करतात, बरोबर. म्हणून हा खूप सारे जी माहिती आहे ती गोळा झाली होती. ओके, तर ही जी माहितीचा अभ्यास जॉनेस केपलर या सायंटिस्टनी तो डेटा कलेक्ट केला आणि त्याच्यावरती अभ्यास केला. लक्षात. ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स. त्याने काय नोटीस केलं, जी मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. काही नियमानेच त्यांची जी पोझिशन आहे, त्यांची जी मोशन आहे ती होत असते. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि त्यानंतर त्याने काय केले, 3 लॉज दिले. काय केलं, 3 लॉज आपल्याला या ठिकाणी दिले. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉ विच. तर यालाच आपण काय म्हणतो, केपलरचे 3 नियम किंवा केपलरचे 3 लॉज. ओके, तर 1 बाय 1 आपण एक एक लॉ या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर केपलर्स फर्स्ट लॉ, केपलरचा पहिला नियम. पहिला नियम काय आहे पहा, लक्ष द्या. केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. लक्ष द्या, जो प्लॅनेट आहे, ठीक आहे, ही जी आपली अर्थ आहे ही कशा प्रकारे रिव्हॉल्युशन परफॉर्म करते, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. हे माहीत असेल तुम्हाला, यस ऑर नो? माहीत आहे, ठीक आहे. तर इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजेच कशा प्रकारचं ऑर्बिट, अंडाकृती आपण त्याला म्हणतो, बरोबर ना. थोडं मधात कसं आहे, फुगीर आहे. कसं आहे, फुगीर आहे ना, बरोबर. हां, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, 2 अशा प्रकारचे ॲक्सिस या ठिकाणी ड्रॉ करू शकतो, बरोबर ना. या ऑर्बिटमध्ये मी काय केलं, 2 ॲक्सिस ड्रॉ केले. काय केले, 2 ॲक्सिस ड्रॉ केले. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही मला सांगू शकता की या 2 ॲक्सिसमध्ये, ठीक आहे, हा जो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल 2 ॲक्सिस पाहायला मिळतात, याच्यामध्ये कोणता मेजर ॲक्सिस आहे, म्हणजे मोठा ॲक्सिस कोणता आहे, हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे, बरोबर. हां, तर पहा लक्ष द्या,
केपलरचा पहिला नियम काय आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स. जो ऑर्बिट आहे ऑफ अ प्लॅनेट हा काय आहे? इलिप्स आहे. विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, तर सन जो आहे तर याच्यामध्ये मेजर ॲक्सिस कोणता आहे? हॉरिझॉन्टल आहे. म्हणून या ठिकाणी दोन फोकाय आपल्याला फॉर्म झालेल्या पाहायला मिळतात. तर याला आपण काय नाव देऊ? F1 आणि F2. बरोबर. लेन्सेस या लेसन मध्ये आपण पाहिलं की फोकस म्हणजे काय. बरोबर, ठीक आहे. तर F1 हा काय आहे? फोकस. F2 आहे हा काय आहे? फोकस. बरोबर. जो सन आहे या दोन पैकी एका फोकस वरती राहणार आहे. बरोबर, म्हणून ते दोघंही सारखेच आपण उच्चारतोय म्हणून तेथे आपण काय म्हणणार? प्लुरल वर्ड फोकाय. आलं लक्षात? FOCI. कळलं? आलं का लक्षात? तर पहिला नियम काय आहे? द फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, the orbit of a planet is an ellipse, with the sun at one of the foci. ओके, तर पहिला नियम एवढाच आहे की हा जो सन आहे, ठीक आहे, एक तर सन इथं असेल. कळलं? एक तर सन इथं असेल. बरोबर. जो ऑर्बिट आहे हा काय आहे? इलिप्टिकल शेप मध्ये आहे. कळलं ना? ही आहे आपली अर्थ. कळते? या ठिकाणी रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे सन भोवती. बरोबर, ठीक आहे. म्हणणं काय आहे? पहिल्या लॉचं समजलं. जो ऑर्बिट आहे तो कसा आहे? इलिप्टिकल आहे आणि सन जो आहे हा F1 किंवा F2 या जागेवरती आहे. हा झाला पहिला नियम. समजलं? लकी? कळलं? ओके, फर्स्ट नियम समजला. एकदम सोपा आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायचं काम नाही आहे. ओके, जो ऑर्बिट आहे हा काय आहे? इलिप्टिकल शेप मध्ये आहे आणि जो सन आहे तो कसा आहे? या एकतर F1 वरती आहे किंवा F2 वरती आहे. बरोबर. सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, हा झाला केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. कळलं? त्यानंतर सेकंड लॉ पहा, लक्षात द्या. नेक्स्ट जो आहे केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉचं काय म्हणणं आहे? ओके, तर त्याआधी आपण एक डायग्राम काढणार. ओके, हीच डायग्राम आहे. इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ओके, याच्यामध्ये सन तुम्हाला माहित आहे कोणत्या तरी एका फोकस वरती असेल. ओके, तर इथे आपण काढलेलं आहे या F1 म्हणजे एका फोकस वरती काय आहे? सन आहे आणि हा काय आहे? प्लॅनेट आहे. ओके, ही काय समजायचं आहे? अर्थ आहे. बरोबर. कळते का? तर पहा, केपलर सेकंड लॉ चं काय म्हणणं आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ओके, सन पासून जॉईन करणार आपण या प्लॅनेट पर्यंत एक लाईन. ओके, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज. ओके, तर आता ही जी अर्थ आहे ही या ए पॉइंट वरती आहे. फॉर एक्झाम्पल ए पॉइंट वरती आहे. ओके, तर काही वेळानी म्हणजेच काय? काही दिवसांनी आपण कन्सिडर करू 1 मंथ. ओके, कळते का? 1 मंथ किंवा आपण इथे 30 डेज म्हणू. ओके, 30 डेज म्हणजे सुद्धा काय होतो? 1 मंथ. लक्षात? दिवसामध्ये घेऊ आपण त्यामध्ये. ओके, तर या 30 डेज मध्ये किंवा 1 मंथ मध्ये ही जी अर्थ आहे ही या ठिकाणी येते म्हणजेच पॉइंट बी वरती येते. कळते? लक्षात? तर म्हणजेच या ठिकाणी ए टू बी जाईपर्यंत काहीतरी एरिया कव्हर झाला. बरोबर की नाही? ठीक आहे. आता ही जी अर्थ आहे ही आपण इथे घेणार. ओके, या पॉइंट सी वरती आहे. कुठे आहे? सी वरती. ओके, आणि 30 डेज मध्ये इथून या सी पासून ती अर्थ जी आहे ही या डी पॉइंट वरती आली. कुठं आली?
डी पॉइंट वरती आली. ओके, तर आपण या ठिकाणी लाईन जॉईन जर केली, ओके, तर हा एरिया जो आहे, ओके, सी टू डी हा काय झालेला आहे या ठिकाणी इक्वल. नाही झालं मॅडम माझं इथे. मॅडम म्हणत होत्या कारण की आज ते अपसेट आहे तर. बरं बरं 2 मिनिट. ओके, तर पहा लक्ष द्या, द लाईन स्टेटमेंटकडे लक्ष द्या, एवढाच आहे लक्षात. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, तर म्हणणं काय आहे, हा जो एरिया आहे, ओके, जेवढा वेळ 30 डेज ए पासून बी पर्यंत जायला लागले, बरोबर, ठीक आहे, तेवढाच वेळ आपण 30 डेज सी टू डी पर्यंत घेतला. लक्षात, म्हणजे वेळ सारखा आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जो एरिया कव्हर होईल तो सुद्धा काय असेल, इक्वल असेल. कळलं, समजलं, म्हणजे एरिया, ओके, कशाचा, इथे एक पॉइंट देऊ आपण, ओ सी डी. ओके, एरिया ऑफ ओ सी डी हा इक्वल असेल कशाच्या, एरिया ऑफ ओ ए बी च्या, बरोबर. ठीक आहे, आता तुम्ही अर्थ कुठेही घ्या, इथे जर तुम्ही अर्थ घेतली, बरोबर, ॲट पॉइंट एक्स, ओके, आणि अर्थ इथे आली ॲट पॉइंट वाय वरती, बरोबर, आणि इथेही जर 30 दिवस लागले तर हे तीनही म्हणजेच ए बी आणि हा सी हे तीनही एरिया काय असतील, इक्वल असतील. सेकंड लॉ समजला. ओके, त्यानंतर थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ. ओके, तर केपलर्स थर्ड लॉचं स्टेटमेंट काय आहे पहा, लक्ष द्या. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजेच काय, टाइम. ओके, त्या टाइमचा जो स्क्वेअर आहे, ओके, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइन म्हणजेच काय, अल्फा. ठीक आहे, हे अल्फाचं जे साइन आहे याला आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स, डिस्टन्स हे कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल आर नी, त्याचा क्यूब. ओके, ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, पहा पुन्हा एकदा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स, बरोबर. तर जर रेडियस वाढत असेल, ओके, रेडियस जर वाढत असेल, ओके, तर त्याचा टाइम सुद्धा काय होतो, वाढणार आहे, बरोबर. कळते का. ओके, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साइन आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो. पहा, तुमची जी हाईट आहे, ओके, हाईट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमच्या एज वरती, बरोबर. तुमचं जर एज वाढत असेल तर हाईट सुद्धा काय होईल, वाढेल, बरोबर ना. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साइन आहे याचं हे कार्य आहे. कळलं, आलं का लक्षात. ते समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ओके, तर हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल जे साइन आहे हे काढण्यासाठी आपण काय घेतो, कॉन्स्टंट घेतो. काय घेतो, तर देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू के, म्हणजेच काय, कॉन्स्टंट घेतला तिथे आपण काय घेणार, इक्वल टू साइन घेतो. हा जो कॉन्स्टंट आहे हा कोणत्याही व्हॅल्यूसाठी काय असतो, सारखा असतो, बरोबर. हा, इंटू आर क्यूब. तर देअरफॉर के इज इक्वल टू हा जो टी स्क्वेअर आहे, ठीक आहे, हा जो आर क्यूब आहे हा याच्या काय येणार, खाली येऊन जाणार, म्हणजे डिवाइड होणार. हा झाला केपलरचा काय झाला, थर्ड लॉ, आणि हे झालं त्याचं एक्सप्रेशन. ओके, के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. ओके, केपलर ऑब्टेन दिस लॉज सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट. ठीक आहे, जे प्लॅनेटची पोझिशन आहे त्याचा अभ्यास करून त्याने हे 3 लॉ सांगितलेले आहे बाय रेग्युलर
ऑब्झर्वेशन, असं नाही की एक दिवस सोडलं एक दिवस केलं, बरोबर. तर रेग्युलर त्याने ऑब्झर्वेशन केलं, स्टडी केला आणि आपल्याला हे 3 लॉ या ठिकाणी दिलेले आहे. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉ. त्याच्याजवळ कोणतंही एक्सप्लेनेशन याबद्दल नव्हतं की हेच लॉ प्लॅनेट्स का बरं ओबे करतात. वी विल see below how this law helped Newton in the formulation of his theory of gravitation. ठीक आहे. तर नंतर आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा पाहणार आहे. तर केपलरचे 3 लॉ समजले का तुम्हाला? यस ऑर नो? ठीक आहे. तर आपल्या चॅनलला काय करसाल तुम्ही? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ओके, थँक्यू.